नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छान असं फळ दाखवणार आहे. दिसायला जरी छोटं असलं पण त्याचं जे काम आहे ते फार मोठं आहे. तर आता तुम्ही आधीचा एक व्हिडिओ बघितला असेल, की आता ह्या समर सीझनमध्ये खूप सारी फळं येतात. ते त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फळं सगळी होती. 1-2 फळं नव्हती, पण जेवढी मला दाखवता आली तेवढी मी तुम्हाला दाखवली. तर हे पण फळच आहे आणि ह्या उन्हाळ्यात म्हणजे ह्या समर सीझनमध्ये लागतात ती फळं. आणि कोकणामध्ये त्याचा वापरसुद्धा केला जातो. आधी खूप करायचे, पण आता त्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी आलेलं आहे. तेव्हा कसं आता तसं थोडक्यात सांगण्यापेक्षा ना मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच. तर हे बघा, ही जी फळं आहेत, तर ही कसली फळं आहेत ना, तर ही आहेत रिंगा. ह्याला आमच्याकडे रिंगा बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर ही रिंगा आहेत आणि मी आज तुम्हाला एक दाखवणार आहे. ह्या रिंगांचं काम काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या ज्या रिंगा आहेत ना, जसं की साबणाला जसा फेस येतो ना, त्याच पद्धतीने रिंगांना पण फेस येतो. आणि पहिली लोकं कपडे धुण्यासाठी मेन म्हणजे दागिने दागिने जे काही आपल्या कानातले असतील, बांगड्या असतील, साकळ्या असतील, हे आपल्या अशा ना खराब होतात. तर त्याच्यावरती ना हा रामबाण उपाय म्हणजे जी काही घाण बसलेली असेल, धूळ बसली असेल, तर ती जी निघून जावी, तर त्यासाठी ना ह्या रिंगा वापरायचे लोक आणि अजून पण वापरतात. तर ह्या सीझनमध्ये, ह्या समर सीझनमध्ये ह्या रिंगा लागतात आपल्याकडे आणि खूप आतमध्ये असा चिकट पदार्थ असतो आणि त्यालाच फेस येतो. तर मी तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने त्याला फेस वगैरे येतो. मी पाण्यामध्ये ठेवलेत भिजत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. जसं साबणाला फेस येतो ना, त्याच पद्धतीने ह्याच्याने कपडेसुद्धा धुतले जातात. पहिली लोकं साबणाचा फार कमी वापर करायचे. आता पावडर आल्यात, खूप काय-काय आल्यात. सगळं मॅन्युफॅक्चरिंग सगळं बनतं सगळं आणि नंतरच मग येतं. पण हे तसं नाही, हे एकदम ऑर्गॅनिक आहे. अशी झाड असतं ह्याचं आणि घराच्या शेजारी वगैरे तुम्हाला ही झाडं बघायला मिळतील. तर ही जी रिंगा आहेत ना, त्या लागलेल्या असतात आणि जेव्हा खाली पडतात, तेव्हा त्यांचा जो काही कलर असतो, जेव्हा नुकत्याच झाडावरती असतात, तेव्हा त्यांचा जो कलर असा हिरवा असतो. आता ह्या थोड्याशा सुकलेल्या आहेत, पण आतला जो काही चिकटपणा आहे, आतला जो काही मेन हे आहे प्रॉडक्ट आहे ना, त्याच्याने जो फेस येतो ना, तो तशाच्या तसा आतमध्ये आहे बघा, मऊ-मऊ आहे एकदम. तर ह्यांना रिंगा बोलतात आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, की तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात? कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतात त्याचमुळे. तर आमच्याकडे ह्याला रिंगा बोलतात. तर हे बघा रिंगा आहेत ह्या. तर जसं की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दागिने असतील, त्याच्यानंतर कपडे असतील, डाग वगैरे पडले असतील त्याच्या जर कपड्यांवरती वगैरे, तर तुम्ही रिंगांचा वापर करून डाग वगैरे घालवू शकता आणि कपडे पण धुवू शकता. जिथे आपण पावडर वगैरे वापरतो त्याच पद्धतीने जरी तुम्ही ह्या रिंगा ना थोड्या पिचकायच्या आणि जरी तुम्ही हातावर जरी थोडं पाणी घेऊन जरी ना असं चोळलत ना तरी फेस येतो. तर मी तुम्हाला लाईव्ह म्हणजे दाखवणार आहे, की खरंच ह्यानं फेस येतो. तर चला. तर मगाशी ना मी एक रिंग ह्याच्यामध्ये टाकली होती, तर बघा फेस कसा आला आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये दुसरी टाकते. तर आतला जो काही चिकटपणा आहे ना, तो ह्याच्यामध्ये गेला की ह्याला असा फेस येतो आणि हा जे काही स्वच्छ करण्याच्या ह्याच्यात चांगल्या आहेत ह्या रिंगा. म्हणजे दागिने वगैरे तुम्ही इझिली स्वच्छ करू शकता. आता ह्याला फेस बघा कसा येईल. साबणाला जसा फेस येतो ना, त्या पद्धतीने फेस येईल बघा. तर असा ह्याचा उपयोग केला जातो रिंगांचा आणि मेन म्हणजे ना दागिने वगैरे जास्ती स्वच्छ करायला ह्याचा वापर केला जातो. आता मी याला पाण्याला फिरवते बघा. हे बघा ह्याला फेस कसा येतो, तर असा ना फेस येतो. आता मी इकडे पण एक थोडं तयार केलं आहे. तर हे बघा ह्याला ना असा फेस येईल बघा. हे बघा असा फेस येतो. तर हे त्याच्यामुळेच येतं आणि आता माझ्याकडे कमी आहेत म्हणून, पण जरी तुम्ही जास्त बघा असा हा फेस आतमध्ये राहतो. जसा साबणाला फेस येतो ना, त्याच पद्धतीने याला पण फेस येतो. तर ह्याच्यामध्ये मी मगाशी टाकले होते. तर बघा हे आता पाणी भरलं. आता मी ह्याच्यामध्ये जरी ओतलं ना, तरी बघा फेस किती येईल. ह्या बघा फेस किती आला. तर ही कमाल आहे या रिंगांची. तर असा फेस येतो एकदम आणि कपडे आणि दागिने धुण्यासाठी ह्याचा वापर केला जातो जास्ती रिंगांचा. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. आणि जरी आता ह्या सीझनमध्ये त्याला जास्ती फळं येतात आणि मस्त आहे बघा. फेस बघा किती आला आहे. तर चला आता इथे थांबूया. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा ह्या रिंगा आहेत आणि त्यांचं काम पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जरी तुम्ही हातावर जरी चोळलत ना तरी फेस येईल, अशा आहेत या. सो साबणाला जसा फेस येतो म्हणजे साबण जसं काम करतो त्याच पद्धतीने या रिंगासुद्धा काम करतात. तिथं फेस बघा किती आला आहे. म्हणून म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला दाखवते सुद्धा. वरून दाखवण्यापेक्षा ना आपण जी कृती कोणती करतो ना ते पण महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे हे बघा आतली जी बी आहे ना ती पण तुम्हाला दाखवते. हे बघा काळी बी आहे आतमध्ये.
तर ही बघा, ही त्याच्या आतमधली बी आहे आणि त्याच्यावर जे काही फेस येतो तो बघा हा आला आहे. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर हे बघा माझ्या हाताला फेस बघा, म्हणजे जरी ना तुम्ही असं जरी हे केलं ना तरी फेस बघा किती आहे. हे बघा किती फेस आला बघा. तर हा आहे जसं साबणाला फेस येतो ना त्या पद्धतीने. तर हा एवढा फेस येतो रिंगाणा. आणि जरी तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे काही दागिने असतील, बांगड्या असतील, साखळ्या असतील, जरी ह्या पाण्यात टाकून ठेवलत ना तरी त्याला जो काही आतमध्ये जी काही घाण आहे, जी काही धूळ बसते ती इझिली तुम्हाला बघायला मिळेल आणि पाण्याचा कलर पण नंतर चेंज होताना बघायला मिळेल. तर इथे बघा मी आता पूर्ण ना हातावरती असं जी काही ही आहे रिंग आहे तिला मी बघा हाताने पूर्ण अशी चोळत आहे. तो फेस बघा किती आला आहे. तर हाच कमाल आहे ह्या रिंगांचा, त्याच्यामुळे असा ह्यांचा वापर केला जातो आहे. बघा फेस बघा किती आहे. हे बघा आता पाणी जरी हलवलं तरी ह्याला फेस येईल. तर असा ह्यांना फेस येतो. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.